पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 27 गावातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वपक्षीय नेते धावले असून 27 गावातील सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा देत या कर्मचाऱ्यांना केडीएमसीत समाविष्ट करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 27 गावातील सफाई कामगारांना केडीएमसीत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी 27 गावातील सफाई कामगार आक्रमक झालेत। आज 27 गावातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारत केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढलाय। या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला। यामध्ये आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, काँग्रेसचे संतोष केने, शिवसेना शिंदे गटाचे महेश पाटील, महेश गायकवाड, गुलाब वजे, भाजपाचे नंदू परब आदी सर्व पक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची भेट घेत या कामगारांची मागणी प्रशासनाने मान्य करावी अशी मागणी केली आहे। केडीएमसी क्षेत्रात काम करणाऱ्या 27 गावातील 499 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्यात आलं नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांना शासनाकडून वाऱ्यावर सोडण्यात येत आहे। 27 गावांचा प्रश्न न्यायालयात असला तरी कर्मचारी महानगरपालिकेचं काम करत असून त्यांना महानगरपालिकेने सहभागी करून घेणं गरजेचं आहे। मात्र महानगरपालिकेने या संदर्भात प्रस्ताव शासनाला पाठवला असून शासनाकडून अंतरिम मंजुरी देण्यात आली नाही। या संदर्भात आपण सातत्याने पाठपुरावा केला असल्याचं मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगत जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांना मनसेचा पाठिंबा असल्याचं सांगितलंय। तर याबाबत बोलताना माजी आमदार सुभाष भोईर यांनी या 27 गावातील कामगारांना केडीएमसीत सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी 12 एप्रिल 2017 साली सरकारकडे मागणी केली आहे। त्यानंतर 2021 सालीही हा विषय सरकारकडे मांडला असल्याचं भोईर यांनी सांगितलंय। दरम्यान पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून 27 गावांचा परिसर हा कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात येत असल्यानं येथील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय लक्षात घेता मोठा मतदार वर्ग आहे। त्यामुळे आजचे आंदोलन हे या दोन्ही विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसाठी महत्वाचं होतं। म्हणूनच की काय या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली। वर्ष हे कर्मचारी आंदोलन करतात किंवा त्यांची मागणी सातत्याने की पालिकेत ज्यावेळेस गावं घेतली त्यावेळेस आम्हाला त्याचा समाविष्ट करा, आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळतात ते आम्हाला द्यावा, नंतर जो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी। सिंपल मागणी आहे। यांनी फक्त टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं, बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या, आम्हाला जिल्हा परिषदेच्या सवलती, आपल्या शाळा आधी तिथे दिल्या। त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने 27 गावांवर अन्याय होतो आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा, त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत ते पाठीशी उभा आहे। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पाठिंबा, मुख्यमंत्री जिल्ह्यात एवढ्या मागण्या मान्य होत नाही। खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे, ती टायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा टीएमसी असेल, केडीएमसी असेल, यामध्ये आजूबाजूच्या नगरपालिका आहेत, या पालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे। आता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतलेली आहे, परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाहीये। तुम्ही बघाल तर वागले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो आणि तो सॅग्रिगेट करून इथे आणला जातो। म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्याच्याकडे प्राधान्याने त्यांनी पाहावं, लोकांच्या आरोग्याकडे गंभीरतेने पाहावं अशी त्यांना विनंती करतो आपल्या माध्यमातून। गावातील जे कर्मचारी आहेत जेव्हा महापालिकेमध्ये गावं समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्ट झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जे केडीएमसीचे कर्मचारी काम करतात तेच काम 27 गावातील कर्मचारी सुद्धा करतायत। मला वाटतं आज 2015 का 16 महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली। त्याच्यानंतर 12 एप्रिल 17 मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना, त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे त्या 27 गावाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे। त्याच्यानंतर 2019ला राज्यमंत्री योगेंद्र सागर यांना ते मंत्री झाल्यानंतर त्यांना पत्र दिलं
पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर महापालिका झाली. त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले. त्यांचे 299 काहीतरी कर्मचारी होते, परंतु हे 500 कर्मचारी आपल्या कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून घेतले आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांना सुद्धा ते मिळाले पाहिजे, त्यांना परमनंट केलं पाहिजे, त्यांना कायम केलं पाहिजे. परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात, सत्याग्रह करतात, पाठपुरावा करतात, परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अजून तशा प्रकारची कारवाई झाली ना. शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघड्यावर पडण्याची वेळ आलेली आहे. म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे. मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं, परंतु ते हे झालेलं नाही. म्हणून या संबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलंय. त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केणे असतील, इतर सर्व आमचे सहकारी असतील, त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने या संबंधी लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलं.